नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲबॅकसबद्दल माहिती. ॲबॅकसवरती नंबर्स कशी घ्यायचे, ॲबॅकसच्या वेगवेगळ्या पार्ट्सची नावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण ॲबॅकसच्या वेगवेगळ्या भागांची नावे बघूया. ही जी ब्लॅक कलरची आउटर लाईन तुम्हाला दिसते त्याला म्हणतात वुडन फ्रेम. जी मधली जी ब्लॅक कलरची ही लाईन दिसते हॉरिझॉन्टल लाईन त्याला ॲन्सर लाईन किंवा बीम म्हणतात. जे खालचे हे मणी दिसत आहेत त्याला आपण म्हणतो लोअर बीट्स आणि हे जे वरती आहेत ते आहेत आपले अप्पर बीट्स. आणि ज्या मध्ये तुम्हाला या ब्लॅक कलरच्या स्टँडिंग लाईन्स किंवा वर्टिकल लाईन्स दिसत आहेत त्यांना म्हणतो आपण रॉड्स. तर टोटल आपल्याला 15 और 17 रॉड्स असतात. त्यापैकी जो सर्वात सेंटरला असतो त्याला सेंटर रॉड म्हणतात. सेंटर रॉड किंवा वन्स रॉड किंवा युनिट रॉड असे म्हणतात याला. तर युनिट रॉडवरती आपण नंबर्स कसे रिप्रेझेंट करतो आज आपण बघूया. युनिट रॉडवरती सगळ्यात पहिले सेट द झिरो ही आहे आपली झिरो पोझिशन. किटची आहे झिरो पोझिशन. आपण लेफ्ट हँडने ॲबॅकस किट होल्ड करणार लाईक दिस. अशी आपण ॲबॅकस किट होल्ड करणार आणि आपल्या राईट हँडने आपण नंबर्स मूव्ह करणार म्हणजेच ॲड आणि सबस्ट्रॅक्ट करणार. ठीक आहे. सगळ्यात पहिले झूम आऊट करणार आपण लाईक दिस. फ्रॉम राईट टू लेफ्ट आपण झूम आऊट करणार आणि ही झाली आपली झिरो पोझिशन. आता आपण सेंटर रॉडवरती नंबर्स घेऊया. सेंटर रॉडवरती 1 बीट अप इट मीन्स 1. सेंटर रॉडवरचे 2 बीट्स अप हे झाले 2. 3 बीट्स अप दिस इज 3. 4 बीट्स अप दिस इज 4. 5चं बीट डाऊन आपण केलं आहे हे झाले 5. 5 प्लस 1 बीट 6. 5 प्लस 2 बीट्स 7. 5 प्लस 3 बीट्स 8 and 5 plus 4 beats. This is 9. 5, 6, 7, 8, 9. सेंटर रॉडवरच्या प्रत्येक लोअर बीट्सची व्हॅल्यू असते 1, 1, 1 and 1. आणि ह्या अप्पर बीट्सची व्हॅल्यू आहे 5. हा आहे 5. म्हणूनच आपण कसे नंबर घेतो 1 लेस 1, 2 लेस 2, 3 लेस 3, 4 लेस 4, 5 less 5, 6 less 6, 7 less 7, 8 less 8 and 9 less 9. Okay.